पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी जो इंटिग्रल डबल डेकर फ्लायओव्हरचा आज आपण लोकार्पण सोहळा इथे पार पडतोय, त्यासाठी उपस्थित आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आदरणीय मंत्री महोदय मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय मंत्री महोदय, आदरणीय मंत्री आपल्या माधुरीताई मिसाळ, आपल्या महापौरताई नागपुरीताई, आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन श्रीनाथजी भीमाले, योगेशजी मसे, उपमहापौर आमचे परशुरामजी वाडेकर, आमचे सर्व शिवाजीनगर मतदारसंघाचे नगरसेवक सनी निमण आहेत, भक्ती गायकवाड आहेत, निशाताई मानवतकर, दत्ताजी भैरट, टिलेशजी निकम, अंजली ओरसे, पूजाताई जागडे, सपनाताई छाजेड, अमृताताई मेत्रे, उपस्थित अजून कोणी राहिलं असेल तर, पण सर्वच जमलेले बंधू आणि भगिनींनो, मला वहिनी आज सांगताना एक म्हणजे आपण सगळेच जण आज अजितदादांचं स्मरण करूया आणि त्यांच्या खूप आठवणी ह्या विशेषतः ह्या प्रकल्पाशी आहेत. मला आठवतं आहे की मी नुकताच आमदार झालो होतो आणि 2020मध्ये हा पूल पाडायचा निर्णय चालला होता. आमचे मुरली अण्णा तेव्हा महापौर होते आणि मी सारखा प्रयत्न करत होतो, मी पण पहिल्यांदा निवडून आलो होतो की अजितदादांशी बोलवावं एका विषयावरती या पुलासंदर्भात. तर मला मुरली अण्णांचा फोन आला, अरे तुम्हाला अजितदादा विचारत होते की तुम्हाला भेटायचं आहे, तुमचा काही विरोध आहे का? तर मी म्हणलं नाही विरोध नाही, पण मला त्यांना भेटायचं आहे. मग मला मुरली अण्णांनी सांगितलं नाही त्यांचा विरोध नाही, पण त्यांना भेटायचं आहे. भेटल्यावरती माझी पहिलीच भेट होती वहिनी आणि मी दादांना म्हटलो, दादा म्हणले काय तुझं म्हणणं काय? म्हणलो दादा मला फक्त निवांत झोपायचे पुढचे 3-4 वर्ष, त्याच्यासाठी माझं एक काम आहे. ते म्हणले काय? तर मी म्हणलो तुम्ही फक्त पूल पाडा, काही अडचण नाही, पण पूल पाडताना त्याची ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन ही पुढच्या 4 वर्षाची कशी कशी असेल ह्याची समजा आपण प्लॅनिंग वेळोवेळी करत राहिलो तर मला झोप लागेल असं बोलले. तर दादा म्हणले अरे तुला झोपायचं तर मला झोपायचं नाही का? म्हटले मी सुद्धा इथेच राहतो, मला पण झोपायचं. आणि ह्या मुद्दा त्यांनी जो धरून ठेवला तेव्हापासून आमची एक वेगळीच जवळीक झाली आणि तिथून पुढे या पुलाचा हा पूल पाडला गेला. आणि मग वेळोवेळी टप्प्याटप्प्यावरती कधी लँड ॲक्विजिशनचे विषय असायचे किंवा थोडं काम संतगतीने चाललेलं असायचं, दादांपाशी मी जायचो आणि दादा तातडीने अधिकाऱ्यांशी बोलून त्याला गती द्यायचे. नुकताच जो आपला पहिला लोकार्पण झालं जे औंधकडनं आपण इथे इस्क्वेअरकडे जातो त्या सुद्धा फ्लायओव्हरसाठी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा उपस्थित होते. आम्ही एका गाडीत सगळ्यांनी प्रवास केला. त्यावेळेला सुद्धा आदरणीय दादांनी सांगितलं होतं की अजिबात लोकार्पण सोहळ्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, लोकांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नसावा. आणि त्यामुळं असे आपले संवेदनशील दादा हे आज आपल्यात नाही आहेत, पण आमच्या सगळ्यांच्या भावना आम्ही मुरली अण्णांना सांगितल्या आहेत, ते आपल्याला सांगतीलच. पण हा पूल जो आहे तो अजितदादांच्या कल्पनेशिवाय आपण म्हणजे त्याची कल्पनाच करू शकत नाही. त्याचबरोबर मला आदरणीय मुरलीधर अण्णा यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे, कारण वेळोवेळी ते महापौर असल्यापासून या प्रकल्पाकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. आणि कोथरूड मतदारसंघाचे ते म्हणजे रहवासी असल्यामुळे कोथरूड आणि शिवाजीनगर असा दोन्ही ह्याचा जो पाठपुरावा होता तो वेळोवेळी ते करत राहायचे. आणि त्यांचं कुठेही अडचण आली तर मला सांगायचे की मला सांगायचं, मी तातडीने मार्गी लावेल. त्यामुळे महापौर असताना आणि खासदार झाल्यावरती सुद्धा त्यांनी ह्याचा पाठपुरावा केला. आदरणीय चंद्रकांत दादासुद्धा ह्याच्यामध्ये खूप त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान राहिले या सगळ्या प्रकल्पाला पुढे नेण्यास. आणि आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा विशेष मला कौतुक करावं असं वाटतं की आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं एक 10-10 सेकंडसुद्धा महत्त्वाचे असतात. मी एक आमदार म्हणून हा प्रयत्न करतो की कुठलाही विषय त्यांच्याकडे 10 सेकंदाच्या आतच सांगावं की जेवढा त्यांचा आपण वेळ वाचू तेवढं ते महाराष्ट्राचा निर्णय करतील. आणि मला असा अनुभव आहे यांना की जितका कमी वेळात आपण त्यांना विषय सांगतो तेवढा पटकन तो विषय मार्गी लावतात. आणि त्यामुळे त्यांनी आमची शेवटची बैठक ह्याच्यावरती मागच्या अधिवेशन काळामध्ये PMRDची बैठक लागली होती, मस्तीसाहेब आपण सगळे बसलो होतो, तेव्हा अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा हा जो फ्लायओव्हर आहे हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत सुरू केला पाहिजे. आणि आज आपण मार्च
ऑगस्टच्या 6 ते 8 तारखेला आपण महिला दिनानिमित्त हे उद्घाटन करतो. तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून मी आभार मानतो आणि असंच त्यांच्या नेतृत्वाखाली, सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली, मुरली अण्णा मोहोळांच्या नेतृत्वाखाली, आपल्या माधुरीताईंच्या नेतृत्वाखाली, महापौरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ह्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आहेत ते लवकरात लवकर आपण पार पाडू. पुण्याचं जे अर्बन रिन्युअलचे इश्यूज आहेत ते सुद्धा अतिशय टाईम बाउंड पद्धतीने आपण त्याला ॲड्रेस करू. आणि माझी अण्णांना विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जेव्हा आपण मेट्रोचं उद्घाटन शिवाजीनगर ते हिंजेवाडीचं करू तेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजींना आपण त्यांच्या हस्ते व्हावं अशी एक मनोमनी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर राज्यमंत्री